औरंगाबादमध्ये अजिंठा एलोरा महोत्सवामध्ये अजय अतुल यांचं सादरीकरण सुरू असताना अचानक साऊंड ट्रॅक बंद पडला आणि गोंधळ झाला। मात्र साऊंड ट्रॅक बंद पडल्यामुळे अजय अतुल हे मुळात गाणं गातच नव्हते, तर साऊंड ट्रॅक सुरू होता आणि ते हातात माईक घेऊन फक्त ओठ हलवत होते असा आरोप होतोय। यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालंय। खरंच लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असले प्रकार होत असतात का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। कार्यक्रमात एकदा हा घोळ झाल्यानंतर मात्र कुठलंही पुन्हा गाणं ट्रॅकवर वाजवण्यात आलं नाही। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमकं काय घडलं या औरंगाबादच्या कार्यक्रमामध्ये, या महोत्सवामध्ये, आणि प्रेक्षकांचं त्यानंतर काय मत पडलं? अमोल, शो ऐन रंगात आला असताना विद्युत पुरवठा खंडित झाला आणि स्पीकर्स बंद झाले, साऊंड ट्रॅक बंद झाला आणि त्यामुळे पूर्ण गाणं बंद पडलं। खरं तर गाणं बंद पडल्यावर अजय अतुलचा थोडासा आवाज ऐकायलाही आला। मात्र त्यानंतर लोकांनी आरोप केलेले आहेत की हे गाणं मुळात अजय अतुल गात नसून हे गाणं साऊंड ट्रॅकवर सुरू होतं आणि अजय अतुल फक्त होठ हलवत होते। अजय अतुल यांनी याबाबत त्या ठिकाणी बोलणं टाळलंय, तर आयोजकांनी सुद्धा हा सगळा प्रकार असा नसल्याचं सांगितलंय। मात्र निश्चितपणे या सगळ्या प्रकारानंतर रसिकांमध्ये मात्र एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की इतक्या मोठ्या पद्धतीने लाईव्ह कॉन्सर्ट होत असतात आणि असं असताना जर गाणं साऊंड ट्रॅकवर वाजवत असेल तर खरंच हे लाईव्ह कॉन्सर्ट म्हणजे फसवणूक नाही का? लोक महागाचं तिकीट घेऊन अशा ठिकाणी कार्यक्रमाला येतात आणि जर लोकांची अशा पद्धतीने फसवणूक होत असेल तर निश्चितच हे दुर्दैवी आहे। आता या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी रसिकांमधून केली जाते। अमोल, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।